लाडकी बहिणीला लाडक्या ताईंनो नोव्हेंबर महिना संपायला फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेत आणि 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे सर्व लाडक्या ताईंची आतुरता लागली आहे। सर हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटलाय आणि मागच्या वेळेस जो जीआर आला होता तो 29 तारखेला आला होता। बघा 2च दिवस या ठिकाणी बाकी आहेत। जर या 2 दिवसात 3 दिवसामध्ये जीआर आला तर या ठिकाणी खूप चांगलं होणार आहे, कारण की निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला मग वितरण होणार आहे। आणि जर या ठिकाणी जीआर या 2-3 दिवसात नाही आला तर तो कधी येणार आहे तर सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार, कारण की आता 2च दिवस शिल्लक राहिले। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी एकदम पुराव्यासहित सांगणार आहे। मागच्या वेळेस जीआर कसे आले होते, यावेळेस जीआर कसा येऊ शकतो, तुम्हाला पैसे किती मंजूर होऊ शकतात, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि एक महत्त्वाची गोष्ट अंदाची बातमी तुम्हाला लाडक्या बहिणींना देत होती, म्हणजे यावेळेस या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या संख्यामध्ये वाढ होणार आहे। जसं मागच्या वेळेस 15व्या 16व्या हप्त्यामध्ये वाढ झाली होती, यावेळेस देखील लाडक्या बहिणीच्या हप्त्यामध्ये नाही पण संख्येमध्ये या ठिकाणी वाढ होणार आहे, कारण की आता निवडणुका जवळ आल्यात आणि सरकार या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी काहीतरी या ठिकाणी देणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना 16वा हप्ता भेटलाय आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि 16वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का, कारण की लाडक्या बहिणींनो बघा या 2 दिवसामध्ये जीआर येणं आता अपेक्षित आहे। आज उद्या आणि या ठिकाणी परवा शनिवारपर्यंत जीआर आहे, रविवारी तर आता काय सुट्टी असणार आहे ते माहिती आणि शेवट असणारे दिवसाचं, त्याच्यामुळे या 2 दिवसामध्ये म्हणजे शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसामध्ये या ठिकाणी जीआर यायला पाहिजे। तर लाडक्या बघा एक महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगायला, 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सगळ्याला आता या ठिकाणी हप्त्याची या ठिकाणी आतुरता लागली आहे। सर हा हप्ता कधी भेटणार आहे, महिन्याचा जवळजवळ एक गॅप पडायला लागलेला आहे आणि हा गॅप आपल्याला नको पडायला, म्हणजे ह्याच महिन्यात हप्ता याच महिन्यात भेटावा ही सरकारकडे पण विनंती आहे। जर लाडके दादा या ठिकाणी आपला व्हिडिओ बघत असतील, सरकार जर व्हिडिओ बघत असेल तर त्यांना एकच या ठिकाणी मागणी असणार आहे की ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात देण्याची आता तरतूद करा, कारण की बऱ्याच गोष्टी झाल्या, 1 वर्ष होऊन गेले जवळजवळ इलेक्शन होऊन पण तरी पण अजून निर्णय या ठिकाणी होत नाही। आपण भरपूर मागण्या या ठिकाणी करत आहोत। चला 2 दिवस आता या ठिकाणी बाकी आहे, जीआर केव्हा येणार ते बघून घेऊया। आणि बऱ्याच लाडके बघा अंगणवाडी ताई केवायसी करत नाहीत, बघा अशा बऱ्याच लाडक्या ताईंच्या आता मेसेज यायला सुरू झाले की सर आमची केवायसी चालू आहे, केवायसी अपडेट करायची आहे, सर केवायसी आमची पहिली स्टेप कंप्लीट झाली आहे, अंगणवाडी सेविकांसाठी आम्हाला पती नाहीयेत, वडील नाहीयेत, आम्ही घटस्फोटित आहोत, तर आम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट सबमिट करायचे। तरी पण अंगणवाडी सेविकांना बऱ्याच अंगणवाडी सेविकांना वाटतंय, म्हणतायत की आम्हाला अजून वरून ऑर्डर आले नाहीत। बऱ्याच अंगणवाडी सेविका म्हणत आहेत की आम्हाला सर आम्हाला अजून माहितच नाहीये कसं ते फॉर्म भरायचंय। बऱ्याच अंगणवाडी सेविका म्हणत आहेत की आम्ही हे करणार नाहीये, बऱ्याच अंगणवाडी सेविका म्हणत आहेत की आमच्या हे हातामध्ये नाहीये, अशा बऱ्याच गोष्टी। तर तुम्हाला असा अनुभव आलाय का, तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे गेल्यानंतर तुम्हाला काय उत्तर भेटत आहेत कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं। केवायसी लवकरात लवकर करून घ्या, पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची सर्वांनी लाडके। चला आणि 17वा हप्ता नेमका कधी वाटप होणार आहे हे आपण सगळं बघणार आहोत। बघा एकदम तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवतो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सगळ्यात पहिली गोष्ट बघा, खूप महत्त्वाची अपडेट तुम्हाला या ठिकाणी द्यायला लाडके बघा, ज्या लाडक्या त्यांना 12वा 13वा आणि 14वा हप्ता भेटला नव्हता, बघा या ठिकाणी बघू शकतात 12वा 13वा 14वा जो हप्ता होता याचा विधी या ठिकाणी निधी जो होता निधी तो कमी निधी या ठिकाणी भेटला होता आपल्याला। आणि यावेळेस पासून 15व्या हप्त्यापासून बघा निधी वाटपाला म्हणजे निधीमध्ये वाढ झाली 15व्या 16व्या हप्त्यामध्ये आणि आता 17वा हप्ता आता ह्याचा पण जीआर या ठिकाणी येणं आता अपेक्षित आहे। सगळ्या गोष्टी दाखवतोय, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, तुम्हाला एकदम सगळ्या गोष्टी दाखवायच्या, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। सगळ्यात पहिली गोष्ट बघा विभागाचे नाव दिसते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, या विभागातर्फे या ठिकाणी जीआर येत आहेत, वितरणाचे जीआर येत आहेत। सगळ्यात पहिलं 4 ऑगस्टला 13वा हप्त्याचा जीआर आला होता, 335 कोटी या ठिकाणी मंजूर झाले होते। बघा 13वा जो हप्ता होता कमी या ठिकाणी हप्ता कमी या ठिकाणी बजेट या ठिकाणी पास झालं होतं किंवा निधी मंजूर झाला होता, 335 कोटीच फक्त रुपये भेटले होते। आता बघा त्याच्यानंतर 14व्या हप्त्यामध्ये पण सेम झालं, सेम 9 सप्टेंबरला आणि बघा 4 ऑगस्टला हप्ता म्हणजे जीआर आला आणि 4 नंतर 6 ऑगस्टला लगेच वाटप सुरू झालं 13व्या हप्त्याचे, म्हणजे जीआर आल्यानंतर 2च दिवसामध्ये वाटप सुरू झालं, 2 दिवसाच्या गॅप मध्ये। बघा हे लक्षात ठेवा तुम्ही। त्याच्यानंतर 9 सप्टेंबरला 14वा हप्ताचा जीआर आला, 335 कोटी या ठिकाणी मंजूर झाले, 335 कोटी रुपये मंजूर झाले होते 14व्या हप्त्यामध्ये। आणि 11 सप्टेंबरला 14वा हप्ता वितरण सुरू झालं होतं, म्हणजे ह्याच्यामध्ये पण बघा 2च दिवसाच्या गॅप मध्ये तुम्हाला वाटप सुरू झालं होतं। त्याच्यानंतर बघा
जो 15वा हप्ता होता 8 ऑक्टोबरला, बघा 8 ऑक्टोबरला 15वा हप्त्याचा GR आला, 410 कोटी मंजूर झाले होते, बघा 410 कोटी मंजूर झाले होते आणि लगेच 10 ऑक्टोबरला 15वा हप्ता वितरण सुरू झालं होतं. म्हणजे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 2 ते 3 दिवसाच्या गॅपमध्ये GR जर आला, GR आल्यानंतर 2 ते 3 दिवसाच्या गॅपमध्ये वितरण सुरू होत आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो GR आहे बघा 29 ऑक्टोबरचा, म्हणजे हा जो मागचा जो GR आला होता तो त्याच महिन्यात आला होता आणि 16वा हप्ता वाटप या ठिकाणी त्यासाठी किती मंजूर झाले बघा 410.30 कोटी 3 कोटी अशा स्वरूपाचे या ठिकाणी काय झालं होतं, GR या ठिकाणी मंजूर झाला होता. आणि त्याचं वितरण पण बघा एक 3-4 दिवसानंतर या ठिकाणी 29 तारखेला GR आला आणि 4 तारखेला नोव्हेंबरच्या 4 तारखेला वितरण सुरू झालं. म्हणजे एक 3-4 दिवसाच्या गॅपमध्ये वितरण सुरू झालं होतं. तर यावेळेस बघा आज 27 तारीख आहे. आता हे सगळे GR तुम्ही बघितलं असेल, आकडेवारी बघितली असेल तर तुम्हाला समजायला लागलंय की GR मध्ये आपल्याला पैसे जास्त मंजूर होईल. बघा 12वा 13वा 14वा हप्ता बऱ्याच लाडक्या त्यांना भेटला नाही, जवळजवळ 26 लाख लाडक्या त्यांना याच्यावरूनच समजतंय. बघा पैसे कमी मंजूर झाले याच्यावरूनच समजतंय की त्या ठिकाणी बऱ्याच लाडक्या त्यांना 26 लाख लाडक्या त्यांना पैसे भेटले नव्हते. तर ते हप्ते भेटायला पाहिजेत ही सरकारकडे आपण दररोज मागणी करत आहोत. त्याच्यावर काय मत आहे तुमचं लाडक्या त्यांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कारण की जर आपण या ठिकाणी हे मत मांडत राहिलो, आपला मुद्दा मांडत राहिलो तरच आपल्याला न्याय भेटणार आहे. 12वा 13वा 14वा हप्ता भेटणार आहे. आणि निवडणुका लागल्याच लाडक्या त्यांना, बघा निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत, त्याच्यामुळे सरकारला आपल्या मागण्या पूर्ण कराव्याच लागणार आहेत. आपण जर थोडा पुश केलं, आपण जर थोडं खंबीरपणे या ठिकाणी पाठिंबा तुम्ही दिला तर लाडक्या त्यांना, तर नक्कीच आपल्या मागणीला सरकारला पूर्ण करावं लागणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या त्याला विनंती आहे 12वा 13वा 14वा हप्ता भेटावा ह्या मागणीला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. तुम्हाला जर सपोर्ट करत असेल नाव जिल्हा पटपट सांगून कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं येते. आता बघा 29 तारखेला मागच्या वेळेस GR आला होता, आज आहे 27 तारीख. 27 तारीख आहे, उद्या 28 आणि 29 ह्या 2 दिवसामध्ये, आणि आज आहे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी सुट्टी असते. तर ह्या 2 दिवसामध्ये GR येणं खूप अपेक्षित आहे. आणि ह्या 2 दिवसात जर GR नाही आला लाडक्या ताईंनो तर तुमचं हप्ता वाटप आता मग पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी जाऊ शकतो. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना या ठिकाणी विनंती आहे आपण, आणि मी सरकारकडे पण आता बघा थोड्या आज उद्या 1-2 दिवस मी सुट्टी काढून थोडंफार आता आमदार साहेब, खासदार साहेबांना, नगरसेवक असतील किंवा जे मान्यवर अध्यक्ष असतात बघा पक्षांचे, त्या अध्यक्षांना भेटून या ठिकाणी आपले हे मागण्या सगळ्या सरकारकडे पोहोचवणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंना सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाला हा हप्ता भेटणार आहे, बघा 18वा हप्ता कुणाला भेटणार आहे ते मी सांगायलो. खूप महत्त्वाचा व्हिडिओ लाडक्या ताईंनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. 17वा हप्ता तुम्हाला जर हवा असेल तर तुम्हाला या ठिकाणी ह्या गोष्टी पूर्ण असायला पाहिजेत. तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय, आणि या 4 प्रश्नाची उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना 16वा हप्ता मिळालेला आहे, बघा तुम्हाला 16वा हप्ता भेटला आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. 16वा हप्ता भेटला असेल काळजी करू नका. नंतर डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे का, डीबीटी ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत, बघा खूप महत्वाची माहिती दिलोय तुम्हाला, अशी माहिती कुठं भेटणार नाहीये. प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे, कारण की त्याच्यानंतर तुमच्या याद्या सुरू होतात बनवायला. त्याच्यामुळे 15 तारखेपर्यंत लक्षात ठेवा डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. नंतर KYC पूर्ण केली आहे किंवा नाही ह्यावेळेस काय काळजी करू नका. 17वा हप्ता 18वा हप्ता तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतोय, आपलं बघा महाराष्ट्रात पहिलं चॅनल जे सांगतोय की 17वा आणि 18वा हप्ता तुम्हाला डायरेक्ट भेटणार आहे, KYC ची गरज लागणार नाहीये. हे आपल्या चॅनलवर तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर रेशन कार्डवर 2च महिला लाभ घेत आहेत, एक विवाहित एक अविवाहित. असं ह्या 4 गोष्टी तुमच्या पूर्ण आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ह्या 4 गोष्टी जर पूर्ण असतील तर 100% सांगतो लाडक्या ताईंनो 17वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. आणि KYC तुमची झाली आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.